या नाशिकच्या भूमीमध्ये उभं राहून बोलत असताना जवळच किल्ले रामशेज आहे। राऊत साहेब गेले काही वर्ष महाराष्ट्र बघतोय की जुन्या काळी पाटील साहेब जेव्हा वतन खालसा होणार असेल तेव्हा भले भले सरदार भले भले शेर हे मिट्टी के ढेर व्हायचे। आठवतंय? या शहाचं आक्रमण आलं, त्या आदिलशहाचं आक्रमण आलं, मुघल शहाचं आक्रमण आलं, वतन जाऊ नये म्हणून बाजू बदलली जायची। आणि याच नाशिकच्या भूमीमध्ये किल्ले रामशेज उभा आहे, जवळपास 40 मिनिटाच्या अंतरावर आहे। या किल्ले रामशेजला घेण्यासाठी जेव्हा औरंगजेबाचा सरदार आला तेव्हा त्यांनी सांगितलं, हे सकाळी जातो, दुपारी किल्ल्यावर तोफांची आतिषबाजी करतो आणि संध्याकाळी तुमच्या तंबूत येऊन सोबत आपण खाना घेऊ। त्या किल्ल्यावरच्या किल्लेदाराचं नाव सुद्धा आज कोणी सांगू शकत नाही, पण हा सर्वसामान्य किल्लेदार या मातीतला होता ज्या किल्लेदारानं तब्बल 6.5 वर्ष रामशेज लढवला, 6.5 वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्यासमोर लढवला। ही प्रेरणा या मातीतली आहे। त्यामुळे वतनदार वतन खालसा होण्याच्या भीतीनं कुठेही गेले असतील तरी सर्वसामान्य मावळ्याची चिकाटी या मातीत आहे आणि ही चिकाटी आपल्याला येणाऱ्या काळात दाखवायची।